असं मारतात. दाढी वगैरे वाढली पण घ्या समजून. तर कसं काय दाढी गेली बरं का आपण. हॅलो मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आपल्या एकदम कडकवाले बोलतो कडकवालं स्वागत आहे. आज आपण चालू आहे रिक्षावरती, कारण की आज आपल्याला सुट्टी जॉबला. तर आज आपण रिटर्न भाडं घेऊन चाललोय आणि आपण नाईटला पण गाडी चालवणार आहे. आणि आपला मुंबईचा रिक्षावाला म्हणून आपण व्हिडिओ टाकत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोहित खूपकर व्लॉग असा आपला यूट्यूबला चॅनल आहे. तर नक्कीच सपोर्ट करा आणि आज व्हिडिओ पुढे बघत राहा. आणि कसं आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा. एकदा मारा बस. तर अशा प्रकारे ग्रेसिंग बघा, इकडे पडलं का समजायचं ग्रेसिंग होत आहे. असं मारतात. इकडं असं पडतात. येऊ दे, मार 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 जरा मार. हा बस बाहेर येतो. पुढं पण बघा असं टाकतात बघा. लेफ्ट मध्ये नाही दादा, पाठी ह्याच्या पेट्रोल पंपावर कुठल्या तिथं कमानीचा जो पाठीमागचा HP भारतचा आहे ना, हा तिथं. अशा रीतीनं बघा असं करतात. तर परत घरी जाऊन आराम केला थोडासा, कारण की सकाळी ठाण्याला जायचं कॅन्सल झालं. कारण की काकांची तब्येत खूप खराब झाली. काकींना दवाखान्यात घेऊन जायचं होतं, पण काकांची तब्येत खराब झाली. आता त्यांना इथं सोनोग्राफी करायला काहीतरी घेऊन आले ते लोक, तर सोडायला तो तर आले. डॉक्टर पण आता बघायला चाललं आता वाटतं. हे फिनिक्स मॉल आहे बघा इकडं, हा दिसतोय तो कमानीचा फिनिक्स मॉल आहे. तसं काय मग काय दाढी गायबच करून टाकली, कारण की आपल्याला जॉबवरती पण थोडंसं आता डेला पण थांबायचं होतं, त्यासाठी दाढी करावं लागली थोडीशी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज रिक्षावरती गेलतो, पण थोडं काकांची पण तब्येत खराब असल्यामुळं मला पण उलट्या झाल्या त्यानंतर, त्यामुळं काय रिक्षावरती जास्त जाता नाही आलं. थोडंसं इकडं तिकडं झालं आणि आलो परत घरी. त्यानंतर काकांची तब्येत खराब असल्यामुळे आपल्या भावाला जरा डीजे सामानाची मदत त्याची ऑर्डर होती, तर त्यासाठी आलो. पुढं बघत राहा तुम्ही आता त्याचं पण. तर प्रथमेश साऊंड असं आपल्या सिस्टमचं नाव आहे. आपला ब्रो आणि ते नगरसेवकच्या माझे नगरसेवक ह्यांच्यातर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे ह्यांच्यातर्फे हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे. तर त्यासाठी सेटअप मारलेला आहे पूर्ण. तर आता आपण इथून जॉबवरती जाणार आहे. नंतर आपण फक्त भावाला थोडी मदत करायला आलो आहे. आणि डीजे ऑर्डर वगैरे असल्या तर कॉन्टॅक्ट साधा. आपल्या घरचा सिस्टम आहे सगळी बघा. हे खूप थकलो आहे, त्यामध्ये उलट्या पण झाल्या, खूप त्रास. दाढी पूर्ण क्लीन गेली बाई. कसं का दिसणार, पण कामासाठी जॉबसाठी करायला लागतं आपल्याला कधी कधी. तर क्लीन केल्यानंतर बरं वाटतं जरा दाढीपेक्षा. पण घरचे आणि भाव वगैरे म्हणतात की दाढी करत जाऊन बरोबर नाही दिसत, तर त्यांचं पण ऐकावं लागतं. तुम्ही कमेंट मध्ये सांगा दाढी करायची का नाही, का दाढी वाढवू म्हणून. आज पहिल्यांदा पॅसेज खाली दिसायला लागलाय मला. तर काय मी तर लग्न असतात तरी पण आतमध्ये खुर्च्या मांडल्यात दिसतात आहे पूर्ण. म्हणजे की लहान मुलं खेळतच असतात इकडं कायम. तिकडं हॉल आहे, इथं लग्नाचा हॉल आहे. आज पहिल्यांदा एवढं शांतता वाटतं इथं. थोडं रात्रभर कॉल सेंटर असल्यामुळे चालत असतं. तर अशा रीतीने आपल्या व्हिडिओचा इथं शेवट करूया आपण. आणि आता आपण थकलेला दिसतोयच तुम्हाला, मी खूप वेळा बोललो. आणि आज आपण दाढी केलेली आहे, सेविंग केलेली आहे, तर क्लीन केले पूर्ण. तर तुम्ही सांगा की दाढी ठेवल्यानंतर मी कसा दिसतो आणि दाढी काढल्यानंतर कसा दिसतो. दाढी करू का नको का, थोडीशी छोटी मोठी ठेव, हे नक्की कमेंटमध्ये सांगा. चला आपण आता पुढं इथं व्हिडिओचा शेवट करू. आणि खरंच सपोर्ट करा आणि शेअर करा व्हिडिओ. आपलं चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट करा. जरा तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे.